तर उद्या आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीयेला लक्ष्मी येण्यासाठी फक्त सोनं नको तर घर पण स्वच्छ हवं ना. घर स्वच्छ असलं तरच लक्ष्मी प्रसन्न होते. आपल्या घरात स्वच्छता नसेल तर लक्ष्मी कशी येईल. सणवार आला की आपली खरी पूजा सुरू होते, ते म्हणजे साफसफाई. म्हणतात ना, लक्ष्मी स्वच्छ घरातच प्रसन्न राहते आणि थांबते. म्हणूनच ही सगळी धावपळ. सणवार आला की आपल्या बायकांची अशीच धावपळ सुरू असते, बरोबर ना. पण अक्षय तृतीयेला सगळं सोने खरेदी करतात, पण सोनंच महत्वाचं का, घराची साफसफाई नाही का. म्हणूनच ना माझं घर आवरण्याचं काम चालू होतं. आज मी पहिल्यांदा किचन आवरून घेतलं. किचनमध्ये बघा किती सारा पसारा आहे. रॅकवरचे सगळे डबे वगैरे काढून ते घासले आणि जे खराब वस्तू होत्या, जे जुनं होतं ते सगळं काढून बाहेर फेकलं. आणि त्यानंतर ना मला किचनची खिडकी पण स्वच्छ करायची होती. तिथे ना स्वयंपाकाची वाफ वगैरे लागते आणि बाहेरून हवा पण भरपूर येते ना, भरपूर धूळ झालेली होती त्या खिडकीवर. त्यामुळे ना म्हटलं आधी खिडकी पण व्यवस्थित घासून स्वच्छ धुवून घ्यावं. म्हणूनच मी किचनवर चढले आणि जिथे जिथे हात पुरेल तिथे सगळं व्यवस्थित घासलं, पुसलं आणि स्वच्छ केलं. असं म्हणतात की अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. त्यासाठीच ना म्हटलं आपण पण ना घर स्वच्छ ठेवलं तर लक्ष्मी पण आपल्यावर प्रसन्न होईल आणि आपण नेहमीचा सणवार आलो की आपण आवरतोच ना. तुम्ही पण अक्षय तृतीयाला असेच घर आवरतात का? तुम्ही काय काय करता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी कशी पूजा केली ते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला सगळ्यांना अक्षय तृतीयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. दुसरा दिवस आहे हा. त्या दिवशी अक्षय तृतीयेची मी छान अशी देवघरातली पूजा करून घेतली. त्यानंतर आंबरस बनवायला घेणार. आंबरस त्यासाठीच आधी आंबे स्वच्छ धुवून घेतले आणि त्याची साल काढून घेतली. ते साल काढल्यानंतर त्याचा गर आपण मिक्सरच्या भांड्यात ओतणार आहोत. हा सगळा गर आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ. तुम्ही रवीने घुसाळू शकता किंवा मिक्सरमध्ये फिरवून पण घेऊ शकता. मी मिक्सरमध्येच फिरवणार आहेत. सगळं व्यवस्थित कोळीला लागलेलं काढून घ्यायचं आहे आणि कोळी झाल्या की त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि ते पाणी मिक्सरच्या भांड्यात ओतायचं आहे. आणि चवीनुसार त्यात आपल्याला साखर ॲड करायची आहे. मी 3 आंबे घेतले होते तर 3 चमचा साखर ॲड केलेली आहे. आम्हाला जसं गोड लागतं तसं तुम्ही तुमच्या अंदाजानुसार गोड घेऊ शकता. आणि ते सगळं मस्त मिक्सरला असं फिरवून घेतलं. तुम्ही वेलची किंवा सूट वापरू शकता. मला नाही वापरायचं, मी साधाच बनवणार आहे. मिक्सरला फिरवून घेतला. बघा किती दाटसर आणि किती मस्त आंब्याचा रस झालेला आहे आपला. बघूनच तोंडाला पाणी सुटलंय ना. मग लाईक करा. आणि मस्त मी पण टेस्ट करून बघितला, एकच नंबर झालेला आहे. आणि मस्त फ्रीजरला ठेवून दिला थंड होण्यासाठी. आणि नंतर थंडगार आमरस खाण्याची मज्जाच काही वेगळी आहे. श्रद्धेचा सुगंध आणि भक्तीचा प्रकाश, जिथे मन शांत होते ते म्हणजे आमचं देवघर. अक्षय्य सुख, अक्षय्य समाधान आणि अक्षय्य भरभराट देणारा सण म्हणजे अक्षय तृतीया. 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या या दिनी आज घरात मोठ्या उत्साहाने आणि श्रद्धेने देवपूजा केली. प्रसन्न सकाळ, देवाची सेवा आणि मनोभावे केलेली ही पूजा आयुष्यात सकारात्मकता घेऊन येते. आजच्या दिवशी दान धर्माला आणि नैवेद्याला विशेष महत्त्व असते. म्हणूनच आज देवासाठी प्रेमाने बनवलेला हा नैवेद्य, गोडाधोडाचा नैवेद्य, पुरणपोळी, आमरस, सार, भात, भजे, कुरडई असं सगळं. कारण देवाची कृपा असेल तरच ताटात अन्नाचा घास येतो. अशा प्रकारे आम्ही आज बाप्पांचा आशीर्वाद घेतला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय बाय.